नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण गोडाधोडाचा प्रकार बघणार आहोत. तर आजची आपली ही स्पेशल डिश म्हणजे खीर. तर चला आपण खीर कशी बनवायची ते बघूयात. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला दूध गरम करत ठेवायचं आहे. तर मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि एका पॅनमध्ये ते व्यवस्थित असं गरम करून घेते. हे दूध पूर्ण साईसोबत घेतलेलं आहे, याच्यावरची साय नाही काढलेली, ज्याच्यामुळे खीर छान आपली दाटसर होते आणि वरतून नंतर तूप टाकायची सुद्धा गरज पडत नाही. तर पहा आता दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा आहे. तर इथे 10 मिनिटे तांदूळ भिजत घातले होते. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. सोबतच 4 बदाम टाकायचे आणि थोडंसं पाणी घालून चांगली याची बारीक पेस्ट तयार करायची आहे. तर पहा मी आता याला छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि ते आपण ह्या दुधामध्ये घालून घेऊयात. आणि तांदळाची पेस्ट याच्यामध्ये टाकली की लगेचच ह्याला व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. आता तांदूळ सर्व दुधामध्ये छान मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये खवा घालायचा आहे. तर मी खवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि तो याच्यामध्ये घालून घेते. आणि आता खवा छान असा ह्या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपण खीर बनवायचा घाट घातला आणि ऐन वेळेस खवा उपलब्ध नसतो, तर विदाऊट खव्याची सुद्धा आपण छान अशी खीर बनवू शकतो. आणि खवा असेल तर टेस्ट अजून वाढते. तर खवा तुम्हाला स्किप करायचा असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं खोबरं घालायचं आहे बारीक किसून घेतलेलं, आणि काजू बदाम बारीक कट केलेले, 2 इलायची बारीक कुटून घालायच्या आहेत, त्याच्यामुळे छान टेस्ट वाढते खिरीची. आता या ठिकाणी सर्व साहित्य टाकून झालेले आहेत. फक्त साखर याच्यामध्ये ॲड करायची राहिलेली आहे. तर साखर कधीही शेवटी घालायची. अगोदर खीर व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये साखर घालायची. तर छान असं आता एकदा मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटे झाकण ठेवून खीर बारीक गॅसवरती शिजत ठेवायची आहे. तर पहा 2 मिनिटांमध्ये छान अशी आपली ही खीर शिजलेली आहे. मस्त कलर आलेला आहे वरती पिवळसर असा. तुमच्याकडे जर केशर असेल तर केशर घातल्यामुळे सुद्धा खीरीला अजून छान कलर येतो. आता याच्यामध्ये साखर घालायची आहे. तर 1 वाटीला थोडीशी कमी साखर घातलेली आहे. तुम्ही चवीनुसार साखर ॲड करू शकता. खीर अजून व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात. साखर घातल्यानंतर फक्त 1 मिनिटे ही खीर आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. तर मी फक्त 1 मिनिटच खीर आता गॅसवरती ठेवणार आहे आणि नंतर मी एका भांड्यामध्ये खीर काढून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर ह्या खिरीला आलेला आहे. आणि आता आपण प्लेटिंग करून घेऊयात. तर मस्त अशी आपली ही खीर झालेली आहे. खीर बनवताना आपण जे बनवण्यासाठी भांडं घेतो ते शक्यतो तिखट असायला नको. ज्याच्यामध्ये आपण गोडाचे पदार्थ करतो असंच एखादं भांडं गोडाचे पदार्थ करायला घ्यायचं. किंवा मग जर तुम्ही तिखट अगोदर त्याच्यात काही केलेलं असेल तर थोडंसं पाणी उकळून ते भांडं स्वच्छ करून घ्यायचं, म्हणजे खिरीमध्ये कुठे तिखटपणा लागत नाही. आता थोडेसे याच्यावरती बारीक कट केलेले काजू बदाम घालूयात आणि छान अशी आपली ही खीर तयार झालेली आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये ही खीर तयार होते. कमीत कमी साहित्यामध्ये खीर तयार झालेली आहे. तर खीर गरम असताना थोडीशी पातळ दिसते आणि जशी ती थंड होईल तशी दाटसर दिसते. तर ही खीर तुम्ही नक्की बनवून बघा. कोणी पाहुणे आले असोत किंवा मग आपल्याला काहीतरी झटपट होणारा गोडाचा पदार्थ खावासा वाटतोय, तरी तुम्ही ही डिश नक्की बनवून बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशात साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.